मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चालतो मैदानाच्या आतमध्ये. अंपायर सेट, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू या स्पर्धेमधील सगळ्यांना विनंती करेन की पहिला चेंडू पडण्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी जरूर स्वागत करू या स्पर्धेचं. ही स्पर्धा सुरुवात झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या. यस, 3, 2, 1 लेट्स बिगिन. गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमक रवैया, अटॅक आणि बॉल सीमारेषा बाहेर, षटकार. ईश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकते. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक आणि धावांचा श्री गणेशा देखील या बॉल वरती देखील आपण आक्रमक रवैया पाहिला. ऑन द अटॅक, लॉंग ऑन टार्गेट आणि लॉंग ऑन मधून बॉल सीमारेषा बाहेर. सलग दुसरा रो मध्ये हा दुसरा षटकार. या उसटणे संघाकडून मात्र जरूर वापरला जातोय. हा बॉल चांगला आहे. गुड लाईनचा स्पॉट आता इथे मात्र पकडून धरलेला आहे. विकेट थोडीशी छोटी वाटते. लास्ट इयर पेक्षा तरी थोडी मी म्हणेन यावेळी वाढवण्याचा प्रयत्न आयोजकांनी केलाय. 26 यार्डची विकेट आहे. आडव्या बॅट मध्ये फाईन लेग टार्गेट आणि फाईन लेग मधून बॉल. हाही बॉल हा म्हणता सीमारेषा पार, परंतु टप्पा बदललाय. सो वन बाउन्स हो दी टॉप शॉट. देखना फटकाय, चौकार. रणजित वाघे आणि रणजित वरती झालेलं आक्रमण आता इथे आपण पाहतोय संघासाठी थोडंसं ठरलं जात आहे. यात काहीच मात्र शंका नाहीये, कारण धाव फलकावरती 16 लागल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. बॅटिंग जी आहे ती उसाटणे संघ करतोय. यंगस्टार मोरबे संघ आपण पाहतोय बॉलिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेला सुरुवात झाली आहे आणि आक्रमक रवैया विनायक पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायच्या उद्देशाने तो मैदानामध्ये उतरलाय आणि त्या पद्धतीचे फटके देखील त्यांना दाखवलेत. प्रोजेक्टेड स्कोरचा अहवाल 120 धावांपर्यंत पोहोचण्याची प्रोबॅबिलिटीज दाखवतोय. चला स्पीड अप करा. ऑल इंडियर्स खास करून मी सगळ्यांना विनंती करेन की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा. प्रत्येकाला एक एक ड्युटी तुम्ही वाटून द्या, जेणेकरून मग कुठल्या अडचणी या स्पर्धेमध्ये येणार नाहीयेत. मॅचकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. पुढचा बॉल रणजितचा पॉवर प्ले मध्ये 5वा चेंडू. हाही बॉल वन्स अगेन, वन मोर टाइम. पुन्हा एकदा जशास तसं प्रत्युत्तर. हाही बॉल आपण पाहतोय सीमारेषा बाहेर येतोय, षटकार. आपण पाहतोय की चांगला फटका पाहायला मिळाला. सो पॉवर प्ले मध्ये 22 धावा सध्या तरी आल्यात. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 षटकांचा सामना आहे. सो पिवर आणि पीटू असे 2 पॉवर प्ले पाहायला मिळतील. एकामध्ये 2 फिल्डर्स बाहेर ठेवण्याची आपण पाहतोय तुमच्याकडे मर्यादा आहे, तर दुसऱ्यामध्ये 3. फुल टॉस. पुन्हा एकदा आक्रमण. अजून एक तसाच स्ट्रोक VRCC उसाटणेकडून विनायक पाटील करतोय. ओव्हर नंबर 1 फिनिश. पॉवर प्ले मध्ये आपण पाहू शकतो की ज्या धावा आहेत त्या धावा आपल्याला जरूर उच्चांकित पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ 28 धावा बिनगड्याचा मोबदला आणि VRCC उसाटणे जी बॅटिंग युनिट आहे.
जितेंद्र कडू यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. हरिभक्त पारायण हरिशट पडके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. अगदी चांगली स्पर्धा ग्रामस्थांच्या सहसाथीनं साकारलेलं हे क्रीडांगण आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस जिथे पाहुण्यांच्या पवित्र शुभास्ते उद्घाटन सोहळा पार झाल्यानंतर पहिली मॅच पाहतोय आणि पाहुण्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. हरिभक्त पारायण हरिशट पडके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. मायाचे उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छाने या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन येते पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजक करते. हरिभक्त पारायण हरिशट पडके यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातंय. ओ क्लीन बॉल. एसटी उद्ध्वस्त. ओव्हर नंबर 2 मध्ये रोशन वाघे चौका लास्ट बॉल वरती पुन्हा एक चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळाला, पण तो ऑफ स्टिकच उखाडून काढली आणि विकेट आली आहे पहिली. उसटणीला पहिला धक्का बसलाय. टीम मोरबे तुम्हाला 2 धावांची पेनल्टी बसलेली आहे. ड्रेस कोड जो आहे तो सिमिलर नाही आहे. बॉलरची जी ट्रॅक पॅन्ट आहे ते इव्हन उसटणेकर जर आपण सल्ला मतलब करून काही झालं तर अर्जुनला मला काही हरकत नाही आहे. स्ट्राईक हँडला आपण पाहतो खेळाडू तयार आहे उजव्या हाताने खेळण्यासाठी. अंश पाटील हा चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू फेकलाय आणि अगदी बॅट्समनला पूर्णपणे डॉमिनेट करणारा हा बॉल आपण पाहिला रोशन वाघेचा. तेहतीस लागलेत धाव फलकाला. एक चालू असं आपण पाहतोय सध्या तरी. लो फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलेत. मंगेश उलवेकर बॉलवरती आपण पाहतोय चांगला पाठलाग बॉलचा आणि चांगला स्टॉप केला त्यांनी बॉलला. तोपर्यंत एक धाव घेण्यापासून आपण पाहिलं की दोनही खेळाडूंचा जो मनसोबा आहे तो पूर्ण झालाय. टीमची धावसंख्या टोटल 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. एक गड्याचा मोबदला सध्या तरी मोदलेला. समीर पाटील जो आघाडीला मैदानामध्ये आलाय त्याच्याकडे स्ट्राईक आहे. खोला टाकलाय रणजित. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंगची विवरचना 35 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आता इथून ओव्हर नंबर 2 रोशन वाघे चांगलं बॅकअप निहाय षटक आपल्या संघासाठी. एक विकेट संपादन. महत्वाचा फलंदाज विनायक पाटीलला त्यानं बाद केलं. ज्यांना 8 मध्ये आपल्या संघासाठी 4 षटकार आणि एक चौकार. आताच 32 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली होती. तो दिवा विझवला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं की लागोलाग चांगला खेळ आता इथून मोरबे संघाचा पाहायला मिळतो. यंगस्टार मोरबे संघ आपण पाहतो पहिल्या हाफ मध्ये जो बॉलिंग युनिट म्हणून काम करतोय. 17.50च्या सरासरीने सध्या तरी धावा बनल्यात. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 डोंगराचा पाडा MIDC मधील आपण पाहतोय नामांकित स्पर्धा आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आज हा पहिला उद्घाटनी सामना जो दर्शनी सामना आपण इथे एन्जॉय करत आहोत. यंगस्टार मोरबे टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय आणि त्या फिल्डिंग करायचा जो निर्णय घेतलाय तो त्यांचा थोडासा अंगलठी जरूर आला होता पहिल्या षटकामध्ये, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी काही का होईना मात्र आपल्या संघासाठी मी म्हणेन कमबॅकची भूमिका साकारली. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आता इथून सागर उलवेकरची निवड झाली आहे. मैदानावरती धावा बनण्याचे चान्सेस आहेत बिकॉज ऑफ बाउंड्री लाईन थोडी छोटी आहे
आणि त्यामध्ये विकेट जर पाहिला, विकेटही छोटीच आहे, 26ची विकेट किंबहुना इथून तरी अंदाजे आपण सांगू शकतो. सो जे बेनिफिशरी आहे ती बोथ जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी जरूर आहे. सागर उलवेकर ओव्हर नंबर 3 मध्ये स्वतः संघनायक सरसेनापती. स्ट्राईक एंडला फलंदाज समीर पाटील. ओ सुपर बॉल, सुपर खोला टाकायचा प्रयत्न, ऑफ स्टंप दी यॉर्कर हा चेंडू आपण जो पाहतो वाईड यॉर्कर म्हणून या चेंडूचा वापर अनेक वेळा अनेक खेळाडू करतात आणि एक बचावात्मक चेंडू गणला जातो. स्पेशली त्याचाच वापर आता इथे मैदानाच्या आतमध्ये झाला गेलाय आणि बॅट्समन मात्र डॉमिनेट झालाय बॉलवरती, डिस झालाय. सो इथे आपण बघितलं की हा जो बॉल आहे तो आपल्याला जरूर पाहायला मिळेल की निर्धाव बॉल आलेला आहे. सागरची ही खासियत आहे, मध्यम गतीनं गोलंदाजी करणारा खेळाडू. हाही बॉल खोला टाकलाय मंगेश उलवेकर, लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग आणि चांगलं क्षेत्ररक्षण. तुर्तास आपण पाहिलं की रजा त्याने घेतली, अगदी त्या बॉलवरती ते पोहोचले आणि आपलं काम त्यांनी सक्षम पद्धतीनं तिथे पूर्ण केलं. उजव्या हातानं खेळतो स्ट्राईक एंडला फलंदाज अंश पाटील. ओव्हर द विकेट. हाही बॉल ऑन साईडला खेळायचा, मिड विकेटला तिथे विजय फसाले. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की यंगस्टार मोरबेकडून विजय फसाले जो आहे तो पॉवर प्लेचा षटक हातात जायचा. यंदा संघात थोडंसं आपण पाहतोय बदलणार आहे, कारण नवनवीन खेळाडू संघामध्ये आलेत. सो रणजित वाघे, रोशन वाघे या खेळाडूंचा समावेश आहे. खोला टाकलंय आई बॉल आपण पाहतो. आता मात्र बॅट्समनला काहीसा रीड करता येत नाहीये. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. संघनायक सरसेनापती लढतोय मैदानाच्या आतमध्ये, हीच खासियत आहे त्या खेळाडूची. सागर उलवेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती ओव्हर द विकेटनं फ्रंट फुटला आले. बॅक टू द बॉलरची संकल्पना. ओ फिल्डिंग चांगलं स्टॉप केलं सागरनं स्वतः फॉलो 3 मध्ये. बॅकअप फुल टॉस. थर्टी 39 आता एक धाव वेळेल्या बॉलवरती. ओव्हर नंबर 3 फिनिश. फक्त 4 या ओव्हर मधून चांगलं षटक राहिलं संघासाठी. 3 षटकांचा खेळ 39 ला एक पडलाय. मोबदला आपण पाहतो मैदानाचा. पहिल्या हाफ मध्ये फलंदाजी सुरू आहे. समीर पाटीलचं अंश पाटील आहे, 2 पाटील बंधुराज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दावा बनवण्यासाठी संघर्ष सध्याच्या घडीला. स्वप्नीलची निवड ओव्हर नंबर मध्ये. ओ हा बॉल स्विंग थोडासा आपण पाहिलं की नृत्य होता, थरार नाट्य या बॉल मध्ये जरूर होता. पहा छोटी विकेट. सो लगेचच लागोलाग 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. आता या धावांच्या शोधात राहणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच राहणं गरजेचं होतं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या जी होती ती चांगली आली होती. तो तिसरं षटक जे आहे तिथे कदाचित हाणामारी करण्याऐवजी जर या प्रकारच्या धावा आल्या असत्या तर कदाचित समीकरण थोडं वेगळं असतं. अजूनही आपण जर विचार केला तर उसटणे संघाच्या धावा त्यांच्या खात्यामध्ये भरपूर चांगल्या आहेत. आडव्या बॅटनं खेळायचं, जाऊ दिलंय बॉलला. अंपायर सेट इट्स अ लिगल बॉल, कोणतीही चूक नाहीये. स्वप्नीलचा बॉल लेग स्टिकच्या अगदी आपण पाहतोय डोक्यावरून होता. लेग स्टिक भरपूर दूर आहे, मी म्हणेन ऑफ स्टिकच्याही आतून बॉल जाताना आपण बघितलाय. स्वप्नील चांगला गोलंदाज आहे, छोट्या गाठणीचा. अलौकिक प्रतिभा खेळाडूकडे. स्विंग बॉल देखील टाकण्याची क्षमता आहे. ओ फॉलो 3 मध्ये स्वतः बॉल अडवलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला मिळेल. हलकासा घुमा बॉलला देतो, लो फुल टॉस बॉल. त्यानंतर टॅपिक. हा बघा वरती ज्या गाड्या आहेत रस्त्यावरती त्या गाड्या थोड्या काढाव्या लागतील, कारण आता एक टँकर येतोय आणि तिथे नका लावू प्लीज. रस्त्यामध्ये देखील आहेत ज्या जी ब्लॅक कलरची कार आहे बघा, येलो टी शर्ट वाले, ती कार तिथे लावू नका. टँकर येतोय प्लीज. हा आतमध्ये लावा पार्किंग मध्ये, काय इश्यू नाहीये. हा चेंडू
त्रास देईल संगमला. मागे बॉल बिहाइंड द स्टंप आणि बाउंड्री थर्ड मॅनला चौकार. 1 रन आहे. ओके फोर द विकेट. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळलेत. टीमची धावसंख्या जरूर पाहायला मिळेल आपल्याला. संघ जाऊन पोहोचतोय पुढे. खात्यामध्ये ज्या आहेत त्या धावा पण जरूर बघू शकतो. 44 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान बेलपाडा संघ तुम्हाला येतो. तिसरे पंच मैदानामध्ये. ओके आपण इथून कम्प्युटर स्क्रीन चेक करू. ऑन स्क्रीन चेक केला जाईल प्लीज. चला स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान बेलपाडा संघ आपण आपली रिपोर्टिंग करायची. इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आहे याची देखील आपण नोंद घ्या. लो फुल टॉस बॉल ऑफ साइडला खेळलेत. मंगेश तिकडे 1 रन कंप्लीट. सेकंडचा अटेम्प्ट आहे. ओ क्लोज एन्काउंटर. डेंजर एंडकडे नॉन स्ट्राईकला धोका आणि फलंदाज बाद. पहिला आपमध्ये सध्या तरी फलंदाजी होते. चला स्पीडअप करा आणि टॉस साठी या. लगेचच टॉस साठी यायचं आहे अशी विनंती राहील. टॉस साठी मी बेलपाडा संघाच्या कॅप्टनला इथे इन्व्हाइट करतो की इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आहे. येस तुम्ही आलात आणि वेळेवरती उपस्थिती आहे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. यजमान संघ देखील तयार आहे. लास्ट अंतिम षटक विजय फसालेची निवड. डेड बॉलिंग फार तर पाहायला मिळाली नाहीये. फुल टॉस लेनचा बॉल. आक्रमक रवैया आणि बॉल परेश दादा स्टँड मध्ये. डिलिव्हर. यस सिक्सर. क्या बात आहे. नो बॉल. त्यामुळे आता फ्रीटची संधी आहे खेळाडूसाठी. विजय. दिस इज द ओरिजिनल विजय. ओजी विजय असा आहे. फ्रीटचा बॉल आणि आपण पाहिलं की त्याने आपल्या खात्यातील आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र डिलिव्हर केला. 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अंतिमचे 5 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल ओ द विकेटनं आहे बॉल. लोअर फुल टॉस आहेत. लॉंग ऑन मध्ये खेळलेत. कॅप्टन आहेत समोर. फिल्डिंग चांगली. 1 रन तरी झाली आहे. सेकंडचा अटेम्प्ट होता परंतु समोरून आपण पाहिलं जर्सी नंबर 32 न दिलेला नकार. सो एकच धाव इथे मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे जाते. 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. खेळ सुंदर सुरू आहे. पहिलाच डाव आणि पहिल्या डावामध्ये धावसंख्या आपण भरपूर चांगली बनताना बघितली. ओ हा बॉल आउट शाउट. अंपायर सेड दॅट इट्स LBW. विकेट टाइम. फलंदाज बाद. मैदानाच्या मध्ये म्हणजे सुरुवात झाली होती मोठ्या षटकाचं. म्हणजे 28 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं बॅकअप तरी देखील 34 धावा धावफलकावरती होत्या. तिसरं चौथं आणि हे 5वं षटक आपण पाहतोय. या बॉलिंग मध्ये आपण जर विचार केला थोडासा हलकासा इन स्विंग आहे. सो बॅट्समन
पूर्णपणे डॉमिनेट झाला विजय फसालेच्या बॉलवरती आणि LBWचा जो शिकार झाला फलंदाज आऊटचा पंचांचा इशारा. ऑफिशियल रेफरी सत्यवान काकडे सर, मॅन फ्रॉम आदय. आज आपण पाहतोय आणि सुनील तांडेल सर बेलवलीचे आपण पाहतोय, जे आपल्याला स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम करताना पाहायला मिळते. दोन्ही पंचांना पण या नव्या सीझनच्या आता मध्यंतर आलंय म्हणावं लागेल, कारण उशिरा पावसाची आपल्याला उपस्थिती जाणं असं म्हणावं लागेल. आणि तिथून मग थोडासा जरूर आपण पाहतोय जो क्रिकेटचा सीझन आहे थोडासा लेट सुरू झालाय. भरपूर स्पर्धा आपण पाहतोय आपल्याला एकेकाली पाहायला मिळतात एकत्रित येताना, आणि त्यामध्ये PPL. सो तोही एक आपण पाहतोय थोडासा ब्रेक असणार आहे. हाही चेंडू चांगला टप्पा पडल्यानंतर इलिगेशन विजय फसाले. मी आधीच चर्चा केली होती की मागील वर्षाचा हंगाम आणि हा खेळाडू जो आहे तो अगदी आपल्याला पॉवर प्लेचं षटक फेकताना पाहायला मिळायचा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं नो बॉल आणि 6 म्हणजे 7 आल्या होत्या, 0 बॉल. त्यानंतर फक्त 5 बॉलमध्ये 2च धावा आल्यात. बॅकफुटला जाऊन खेळलेत, जागा बनवली आहे, परंतु रिझन आहे तिकडे आपण पाहतोय 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो ती म्हणजे 56 धावा. पहिला हाफचा खेळ समाप्त, डाव संपलाय. 57चं टार्गेट सेकंड हाफमध्ये. बॅटिंग युनिट आता मोरबे पाहायला मिळेल, तर फिल्डिंग युनिट आपण पाहणार आहोत तो म्हणजेच VRCC उसाटण्याचे खेळाडू. कॅप्टन या. जगन्नाथ शेठ डोंगरे साहेबांना विनंती करेन की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा गोल करायचा आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस करूया. दरम्यानचा सामना जो आहे तो आजच्या दिवसातून साखळी सोडत मधून पहिल्या फळीतील दुसरा सामना असणार आहे. रवींद्रजी फडके साहेब यांना विनंती करतो की आपण यायचं टॉससाठी. तर आपण टॉस करतोय श्रीराम 11 डोंगराचा पाडा आणि स्वर्गीय प्रेमजित काकडे प्रतिष्ठान बेलपाडा या 2 टीम्स दरम्यान टॉस इथे केला जाईल. 5 षटकाचा सामना आहे, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. टेलचा कॉल आणि यस टेल लागलाय. बेलपाडा संघाचा टॉस आहे. काय निर्णय आहे, निर्णयाची अपेक्षा सांगतो तो विचार. कॅप्टन कडून ही अपेक्षा नाहीये. जरूर नेक्स्ट मॅच मध्ये सुधारणा होतील. आज संघामध्ये आलात तर नक्कीच काहीचे चेंजेस जरूर असणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगा. आमचा नवीन संघ आहे, तरी सर्व नवीन युवा संघ आहे. 20-25 वर्षाचीच मुलं आहेत सर्व. क्या बात आहे. आणि समर मात्रे यांचा समावेश की नाहीये? आहे. येस, मग त्यांचा पल्लू शॉट पाहायला आम्हाला जरूर आवडेल. बेस्ट ऑफ लक. निर्णयाची प्रतीक्षा जरूर आहे. डोंगराचा पाडा संघाचा खेळाडू टॉस जो आहे तो तुमच्या अपोजिट लागलेला आहे. काम करायचं आहे, जरूर आपण ट्यून राहू. आपण जातो अगदी आपल्या कॉम्बॉक्स मध्ये जिकडे मंगेश पाटील सर आहेत शिरवलीचे. स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस, जिथे पहिली मॅच आपण पाहतोय VRCC उसाटण्यानं त्या संघासमोर फाईट करत असताना यंग स्टार मोरबे या 2 संघादरम्यान ही लढत पाहतोय, जिथे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना VRCC उसाटे टीमनं 5 षटकांच्या अखेरीस तब्बल 56 धावा जमा केल्यानं 57 धावेचं लक्ष आता सेकंड सत्रामध्ये यंग स्टार मोरबे टीम समोर आहे.
येस, आपण सन्मानाकडे वळतात मित्रांनो. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती, आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची संस्कृती. आणि त्या संस्कृतीचा वारसा जपणारे आमचे अतिथीगण आदरणीय वंदनीय श्रीमान श्री बालाराम ढोंगरे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. जितेंद्रजी कडू साहेब यांच्या वतीने आपण हा सन्मानित करत आहोत आणि तो सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. इथे शाही सन्मान होत असताना आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट संघ डोंगराचा पडा आयोजित ग्रामस्थ मंडल चषक ही स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले मान्यवर आणि त्या मान्यवरांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. यापुढील सन्मान मूर्ती आहेत माननीय श्री जगन्नाथ डोंगरे साहेब यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. तसेच रवींद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचं. फडके साहेब, येस, रवींद्रजी फडके साहेब यायचं आपण सन्मान घेण्यासाठी. आपले स्वागत आहे. ऑर्गनायझर कमिटीकडून आपण पाहतोय सन्मान सुरू या मंचावरती. रवींद्रजी फडके साहेबांचा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. माईची उपधार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्यांचा शाही सन्मान सोहळा मंचावरती मोठ्या थाटामाटानं सुरू आहे. येस, थँक्यू. त्यानंतर जातोय आपण कॉम्बॉक्स मध्ये. आवाज ऐकायला मिळेल शिरवलीचा, अर्थातच मंगेशजी पाटील आमचे बंधुराज आपल्या सोबत आहेत. येस, स्टेट युनिट पुन्हा एकदा आपण पाहत राहा एकत्र ग्रामस्थ मंडळ चषक 2025 हे एक सुवर्ण पर्व. ट्यून फ्रॉम डोंगराचा पडा. बालारामजी ढोंगरे यांच्याकडून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच पिंटूजी सांगडे साहेब यांच्याकडून देखील 2000 रुपये या स्पर्धेसाठी आले. आपलंही स्वागत आहे. तर थँक्यू सो मच आकाश. तमाम क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच क्रमांक फर्स्ट पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. 57 धावेचं लक्ष्य सेकंड सत्रामध्ये पार करायचं. खरं तर बॅटिंग करत असताना मोरबे टीमला जिथे पहिला विकेट गमावला, पहिला धक्का लागलाय. चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतं रोशन हजारी. 3 बॉल अगदी निर्धाव फेकला, जिथे 1 विकेट धक्का दिला बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबे टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं, मात्र पाट्यानं चेंडूचं व्यवस्थित संपर्क नाहीये. वारंवार डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात. पहिला षटक कसं पिकावना याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना गोलंदाज रोशन हजारी तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या षटकापासून थोडासा प्रेशर निर्माण केला बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबे संघावरती. चेंडूचं लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. पद्धतालिकेचा वापर केलाय. पुढे होणार फटका, लॉंग ऑफच्या दिशेनं फटका एक्झिक्यूट केला, जिथे हा चौकार फलंदाज विनोद वाघेच्या बॅटमध्ये पहिला चौकार. चौकार आलाय. 4 धाब्यानं वैयक्तिकानं संघाचा अकाउंट ओपन केलाय. पुढचा बॉल पुन्हा पुढे केल्याचा प्रयत्न. आता कोलबट टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाका बॉलला तोपर्यंत संधी साधली. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबे संघ जाऊन पोहोचला 1 बाद टोटल 5 या आकड्यावरती. पहिला बॉल टोटल तुम्ही 11 वाजून 19 मिनिटांना फेकलाय. त्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये
तुम्हाला 4 षटक काही करून फेकावे लागतील. जर एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर अतिरिक्त एक्स्ट्रा प्लेयर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. डिसिप्लिन, शिस्त पद्धती स्पर्धा आणि त्याला तुम्हाला फॉलो करावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबाला 5. जिथे आपण लक्ष पाहिलं 57 धाब्यांचा लक्ष होता. 2 धाब्याची पॅनल्टी घेऊन सध्या मोरबे संघ खेळतोय आणि टोटल टार्गेट पाहिलं तर 2 धाबा ऍड केल्यात. 59 धाब्यांचा लक्ष तुम्हाला 30 बॉल मध्ये पार करावा लागेल. पहिल्या 6 बॉल मध्ये 5 धाबाला 1 विकेट गमावला. आता प्रहार करावा लागेल. मॅच मध्ये बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबे टीमला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रणजित वाघ आणि फलंदाज विनोद वाघे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. सेकंड षटक फेकण्यासाठी दुसरा ट्रम्प कार्ड VRCC उस्तांडी टीमचा गोलंदाज जो पहिल्याच बॉल वरती प्रहार केला. फटका चांगला, अगदी चेंडू चालला बॉर्डरच्या बाहेर. हा देखील चौकार. पाय ठेवला फलंदाज विनोद वाघेनं. त्याच्या बाटमध्ये आपण 2 चौकार पाहिल्या. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचलाय. टोटल डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबे संघ स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज आज द ओपनर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रणजित वाघे. हा फलंदाज मागील काही बॉल तो नॉन स्ट्राईक एट वरती होता. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर हा प्रहार केलाय. जिथे चेंडू चालला दी बॉर्डरच्या बाहेर. पहिला दमदार बाबदार शानदार चौकार. चौकार आलाय फलंदाज रणजित वाघेच्या बाट मधून. पुन्हा प्रहार केलाय. हा देखील चांगला फटका. सलग बाग टू बाग हा दुसरा चौकार येतोय फलंदाज रणजित वाघेच्या बाट मधून. मध्ये रणजित वाघे सलग 2 बॉल 2 चौकार. जिथे पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आता सेकंड सत्रामध्ये प्रहार करतोय. ओ इथे मात्र चांगला बॉल डिलिव्हर केलाय. या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज समीर पाटील जो दुसरा ट्रम्प कार्ड VRCC उस्तांडी टीमचा बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या मॅच मध्ये करतोय. धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 18 या आकड्यावरती. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरजी डोंगरे साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. डोंगरेचा पडा गावाचे सर्व ग्रामस्थ वर्ग आपण आला असाल तर या व्यासपीठावरती तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. खेळ देखील समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 19 आकड्यावरती. दोन षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला टोटल 19 या आकड्यावरती. धावा धाव पुस्तकावरती. अजूनही पाहिलं तर येणारे 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये खूप मोठा संघर्ष मॅच मध्ये करायचा. तब्बल 40 धाब्यांची अजूनही गरज आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक षटकामध्ये प्रहार या मनसुबानं फलंदाजी करावी लागेल बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबे टीमला. तिसरा षटक चला थोडा पास केला. विनंती असेल उस्तांडी टीमला टाइम अलर्ट याच्याकडे देखील तुम्ही लक्ष द्या. 20 मिनिटांमध्ये काही करून तुम्हाला 4 षटक फेकायला लागतील. अन्यथा तुमच्यावरती कठोर कारवाई केली जाईल. जिथे तुम्हाला अतिरिक्त 1 प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे देखील लक्ष द्या. तिसरं षटक तिसरा गोलंदाज नयन पाडी असा वापर केलाय.
पहिलाच बॉल प्रहार केलाय, पहिल्याच बॉल वरती आक्रमण, खेळाडू कक्षाला सलामी देत असताना ठोकलाय रणजित वाघेनं हा षटकार. स्वागत केलं गोलंदाज नयन पाटीलचा. 6 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. या रीतीनं फलंदाजी नक्कीच करावी लागेल. त्याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना फलंदाज रणजित वाघे. टॅपिंग क्रिकेट चाललं, ऑनसाइडला फटका क्षेत्ररक्षक आहेत, उत्सवतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. 1 धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट आहे. मागील बॉलवरती आपण षटकार पाहिला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तरी ते सिंगल आली. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं. स्ट्राईक वरती फलंदाज विनोद वाघे. याच दरम्यान आपण पाहतो मंचावरती आपल्याला ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते. इथे आगमन झालेलं आहे ज्ञानेश्वर डोंगरे साहेब, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. या स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती, आपलं स्वागत आहे. तसेच बेलपाडा संघाचे पाठीराखे असतील, इव्हन ग्रामस्थ मंडळ असतील, त्यांनाही विनंती की आपण देखील यायचं मंचावरती, आपलंही स्वागत आहे. इथे फलंदाज बाद. अजून एक विकेट. हा दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना यंग स्टार मोरबे टीमला. आहे आपले अतिथीगण, आदरणीय वंदनीय श्रीमान भारतीय जनता पार्टीचे एक यशस्वी कार्यकर्ते, आमचे सगळ्यांच्या आवडीचे लाडके अर्थातच ज्ञानेश्वर डोंगरे साहेब यांचे आगमन झाले. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. यस, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तर 2 विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. आता नवीन खेळाडू सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्येचा विचार केला, यस हा डेड बॉल असेल. धावसंख्येचा विचार केला, संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धावा पाहिल्या तर 26 या आकड्यावरती. तब्बल लक्ष पाहिलं तर 59 धावांचा प्रवास मॅच मध्ये करायचा. तो मात्र सेकंड 17 मध्ये बॅटिंग करत असताना यंग स्टार मोरबे टीमला 2 विकेट गमावलेत. आता मैदानाच्या आतमध्ये सागर उलवेकर आणि रणजित वाघे ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या दोन्ही खेळाडूंना चांगलं खेळ करावा लागेल. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टोकावा लागेल. गोलंदाज या पुन्हा एकदा नयन. थोडासा स्लोवर बॉल होता. ओरपीचा बॉल हलक्या हाताने पोस्ट केला. टार्गेटचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला. 1च धावेनं समाधान. 1 धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल फलकावरती धावा पहिल्या 27 धावा धाव पुस्तकावरती. पुन्हा स्ट्राईक रोटेट झाल्याना स्ट्राईक वरती रणजित वाघे. ज्या फलंदाजांना आक्रमण केला आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आला रणजित वाघे. हा फलंदाज वैयक्तिक केली पाहिली 6 मध्ये 15 धाब्यांचे योगदान देत असताना सध्या यंग स्टार मोरबे टीमसाठी. और पिचचा बॉल ऑफ साइडला. हा फटका एक्झिक्यूट केला. लावून द कार्पेटना क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर मागील 4 बॉल पाहिलं तर अगदी 3 धावा खर्च करत असताना 1 धक्का दिला. खूप चांगला बॅकअप या ओव्हरमध्ये नयन पाटीलने केलाय. टोटल 5 मध्ये 9 धावा खर्च केला. समोर पुन्हा एकदा सागर उलवेकर हा फलंदाज. लो फुलटॉस बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दस्तक चेंडू फरार होतोय. एक टप्पा बाउन्स और द रोप 4 चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस 32वा धाव पुस्तकावरती. समीकरण पाहिलं तर आता येणारे 12 बॉल शिल्लक आहे. त्यांना 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून. आता येणारे 12 बॉल मध्ये कशा रीतीने खेळ खरं तर केलं जाईल.
बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबी टीमच्या माध्यमातून रणजित चांगला खेळ करतोय आणि त्याला साथ देत असताना सागर उलवेकर ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. चौथा ट्रम्प कार्ड गणेश पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. थोडा फास्ट केला उसरणे संघ याच्याकडे लक्ष द्या. 12/27 समोर रणजित वाघे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत उत्सर्जित व्यक्ती तोपर्यंत उद्या सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धावा पाहिल्या. डबल 33 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबी संघ. समोर स्ट्राईक वरती सागर उलवेकर एक धाकड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. सातत्यानं अनेक मैदानावरती चांगलं खेळ कित्येक वर्ष केलं मोरबी टीम साठी आणि तोच एक विस्फोटक खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज सागर उलवेकर. गोलंदाज तयार. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही गोलंदाज पाहता गणेश पाटील. पहिल्या बॉल वरती सिंगल. दुसरा बॉल हो अगदी वेगवान बॉल होता. 50 वेग पाहिलं. लाईन खराब होती. सुनील तांडे सरांचा इशारा आला की वाईट बॉल आणि +1 टोटल 1+1 2 2 धावा ऍड केल्या जातील आणि 2 धावा संघ जाऊन पोहोचला टोटल 35 या आकड्यावरती. हेलो चेक हेलो चेक हेलो चेक चेक हेलो चेक. पस्तीस धावा पुस्तकावरती येणारे 11 बॉल 24 धावांची गरज. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये. टिकलर मध्ये या 2 धावा मिळतील. यस सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावफलक सध्या हलत ठेवला. बॅटिंग करत असताना मोरबी टीमला संघ जाऊन पोहोचला टोटल 37 आकड्यावरती. आता समीकरण पाहिलेला तर येणारे 10 बॉलांना गरज अजूनही 22 धावांची. मॅच मध्ये कमबॅक करायचं ना VRC उसरणे टीमला तर डॉट चेंडू खूप काय महत्वाचे असतील आणि तो कारनामा या मॅच मध्ये गोलंदाज गणेश पाटीलला करावा लागेल. येणारे 10 बॉल 22 धावा कारण की डॉट चेंडू थोडासा प्रेशर वाढवेल बॅटिंग करत असताना मोरबी संघावरती. मात्र तो कारनामा गोलंदाज गणेश पाटील करेगा हा देखील मोठा प्रश्न. समोर एक धाकड खेळाडू एक विस्फोटक खेळाडू अनेक वर्ष खरं चांगलं खेळ सातत्यानं मोरबी टीम साठी सागर उलवेकरचा पहिला एक अनुभवी खेळाडू आणि तो अनुभव सध्या पराला लावत असताना सध्या मोरबी टीम साठी 10 बॉल 22 धावांची गरज. पहिलीच मॅच आपण या स्पर्धेची पाहतोय. अगदी प्रेक्षणीय लढत तुम्हाला खरं तर पाहायला मिळतं. दोन्ही संघ चांगला संघर्ष या मॅच मध्ये करत असताना. पुढचा बॉल ओ प्रहार करण्याचा प्रयत्न. टारेक हिटचा देखील प्रयत्न केला. ओ सेकंड प्रयत्न झाला. एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फसलाय जिथे हा तिसरा धक्का यंगस्टार मोरबी टीमला. फलंदाज सागर उलवेकर मैदानातून बाहेर. साहेबांची गरज थोडासा प्रेशर देखील निर्माण झाला बॅटिंग करत असताना यंगस्टार मोरबी संघावरती. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनेट नंबर 5 5व्या क्रमांकासाठी स्वप्नील वाघे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा गणेश अगदी खोलवर टप्प्याचा बॉल जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केलाय. क्षेत्ररक्षकात शॉट मिड ऑफ मध्ये उचलती फेकतील. मिड ऑन मध्ये उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी दाब्याने खुश असेल सध्या गोलंदाजी करत असताना उसरणे संघ. कारण की जर सामना जिंकायचा आहे ना उसरणे खरं तर मोरबी टीमला तर प्रत्येक षटकामध्ये किमान 1 किंवा 2 मोठे फटके हवेत. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना गोलंदाज गणेश पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न स्ट्रेट केल्या. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. टोटल
टोटल फलकावरती धाबा पाहिला तर 40 धाबा धाव पुस्तकावरती. हा ट्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक डीप पाकवास कव्हर एकला पकडलाय, झेल संपला. फलंदाज स्वप्नील वाघेचा केला धक्का लागले. चौथा बॅटिंग करत असताना यंग स्टार मोरबी टीमला. अद्याप खेळपट्टीवरती आहे आणि त्या खेळाडूवरती पूर्णपणे विश्वास असेल. सध्या मोरबी टीमचं येणारे 6 बॉल 19 धावांची गरज. 6 बॉल 19 हा समीकरण उरले. सध्या बॅटिंग करत असताना यंग स्टार मोरबी टीम समोर 4 रणजितनं चांगला खेळ साकारला. आता मॅचला फिनिश करून देईल का हा मोठा प्रश्न, कारण की येणाऱ्या 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. अगदी आपण पाहिलं तर सलामीसाठी हा खेळाडू आला होता. अद्याप स्थळ टोकून राहिला खेळपट्टीवरती. हा स्थळ कशासाठी टोकलायला तर त्याचं उत्तम उदाहरण तर रणजित वाघेला द्यावं लागेल शेवटच्या क्षणामध्ये. चला थोडा फास्ट केला. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ज्याच्यावरती आता VRCC उसरणे टीमनं विश्वास दाखवलाय तो गोलंदाज प्रेम पाटील याचा वापर मॅच मध्ये केलाय. 6 मध्ये 19 धावा डिफेन्स करेल की या धावा चेस करेल मोरबी संघ. समोर एक ताकद खेळाडू फलंदाज रणजित वाघे. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉल वरती विकेट. हा 5वा धक्का लागलाय यंग स्टार मोरबी टीमला. ज्या खेळाडूवरती पूर्णपणे अपेक्षा धरत होता ना मोरबी संघ, त्याच खेळाडूची विकेट घेतली गोलंदाज प्रेमनं. जिथे हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना मोरबी टीमला. बसला आणि त्याचीच विकेट पहिल्याच बॉल वरती एकत्र घेतली गोलंदाज प्रेमना. जिथे प्रेशर निर्माण केलंय. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे 5 बॉल शिल्लक येताना 5 मध्ये 19 धाब्यांची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका आला तर प्रेशर गोलंदाजावरती येईल. आता तो कारनामा या मॅच मध्ये फलंदाज विजय करेल का. विजय बसाले 7व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघ थोडासा अडचणीत आलाय आणि अशा स्थितीमध्ये संकट मोचक खेळी साकारली जाईल का. चला वेणू गाडी. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि पहिल्या बॉल वरती विकेट सॅक्रिफाइस केली. जिथे हा 6वा धक्का लागलाय. चला वेणू गाडी कोणाची असेल आपण तिथं गाडी ती काढा, कारण की तिथे टँकर येतात जातात. त्याच्यामुळे मी विनंती करेन त्या गाडी मालकाला. आणि स्विफ्ट गाडी आहे वेणू आणि स्विफ्ट गाडी, आपण तिथे गाडी पार्क करू नका. पार्किंग मध्ये आपण गाडी पार्क करा. चार बॉल आणि 19 धावांची गरज. स्वतःवरती विश्वास ठेवला फलंदाज विजय या फलंदाजांना. प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. अजून एक तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. आता समीकरण पाहिलं 3 मध्ये 19 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे या मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही मजबूत केली गोलंदाजी करत असताना सध्या VRCC उसाटणी टीमला. अजून एक डॉट, कमालीची गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे दबाव प्रेशर टाकलाय. बॅटिंग करत असताना मोरबी संघावरती आता 2 बॉल आणि 19 धावांची गरज. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बेलपाडा टीमला फाईट करेल घरच्या मैदानावरती केलेल डोंगऱ्याचा पाडा. श्रीराम 11 डोंगऱ्याचा पाडा आणि त्याला फाईट करेल बेलपाडा. अशी तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल.
आज 8 संघ एकामेकांसमोर झुंज लढवतील, त्यातून एकच संघ लकी ठरेल जो आजच्या दिवसामध्ये सुपर 4 साठी दाखल होईल. मेडल षटक फेकेल का गोलंदाज? ओ चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी. क्षेत्ररक्षक आहेत या स्पर्धेमध्ये. विकेट मेडल षटक फेकण्याचा विक्रम करतोय गोलंदाज प्रेम पाटील. अगदी चांगली गोलंदाजी तिथे. 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज असताना चांगली गोलंदाजी, आपली गुणवत्ता सिद्ध केली. 2 विकेटांना मेडल षटक फेकण्याचा विक्रम या मॅच मध्ये केलाय. त्याच्यानंतर विनिंग टीम अर्थात उसरणे संघ, आपण कुठेही जाऊ नका, याच्याकडे लक्ष द्या, कारण की विनिंग टू विनिंग अशी मॅच पुढची केली जाईल.